कोणी कोणी शाळेमध्ये असताना हे चुरमुऱ्याचे लाडू खाल्लेत सांगा बरं? प्रत्येक जणांनी एकदा तरी शाळेच्या बाहेर त्या बरणीमध्ये असे भरून ठेवलेले असतात ना, ते चुरमुऱ्याचे लाडू खाल्लेच असतील. किती मस्त कुरकुरीत लागतात आणि हे आपण घरी करायला गेलं तर जरा कडक होतात. तसं होऊ नये म्हणून एक सिक्रेट साहित्य याच्यामध्ये घालायचं. गूळ, चुरमुरे, तूप इतकंच लागतं आणि ते सिक्रेट साहित्य काय असू शकतं? हे तुम्ही अंदाज बांधा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स यामध्ये आपण करतोय मस्त कुरकुरीत असे चुरमुऱ्याचे लाडू. कोणी कोणी खाल्लेले आहेत पटकन असं हात वर करा बरं कमेंटमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा. आज मस्त शाळेच्या बाहेर ते मिळणारे असे छोटे छोटे मुरमुऱ्याचे लाडू करतोय. कुरमुऱ्याचे लाडू, कुणी चुरमुरे म्हणतं. तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये सांगा. पण करायला एकदम सोपे आहेत. लहान मुलांना खूप आवडतात. मुख्य म्हणजे पौष्टिक आहेत. साहित्य सांगते, एकदम सोपं आहे. या दाखवते. तर 2 ते 2.5 वाट्या चुरमुरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 वाटी चिरलेला गूळ घ्यायचा, 2 चमचे साजूक तूप लागेल आणि अगदी 2 चिमूट खाण्याचा सोडा लागणार. साहित्य बघितलं? चला गॅसकडे. जाड तळाची कढई घ्यायची, गॅस चालू केला. यामध्ये आपल्याला हे चुरमुरे घालायचे. तर चुरमुरे ताजे ताजे असतील, छान कुरकुरीत असतील तर भाजले नाहीत तरी चालतील. पण हे बरेच दिवस झाले आणून ठेवले होते, त्यामुळे मी थोडेसे गरम करून घेते. म्हणजे मग ते छान कुरकुरीत होतील. फक्त एक लक्षात घ्या, चुरमुरे ताजे घ्या किंवा तुम्ही जुने घ्या, चाळून घ्या म्हणजे त्यातली पावडर निघून जाते. आता गॅस कमी करते, 2-3 मिनिटं आपण गरम करूया. चुरमुरे मस्त भाजलेले आहेत. कसे भाजले पाहिजेत या सांगते. असा चुरला गेला पाहिजे मुरमुरा. गॅस बंद केला, याला ताटात काढूया. चुरमुरे भाजून घेतले. आता आपण गुळाचा पाक करू. तिथून पुढे लाडू पटकन तयार होतील. चमचाभर तूप घालूया. तूप तापलं की यामध्ये गूळ घालायचा. थोडंसं पाणी घालू आणि याला परतूया, मिक्स करूया. आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचा आहे. गूळ आपल्याला याच्यात मंद आचेवर विरघळवून घ्यायचा आहे. आता आपण तिळाच्या लाडूला कसा असा मध्यम पाक करतो तसा पाक करायचा आहे. किती वेळ लागतो, कसा ओळखायचा, सगळं सांगणार आहे. तर साधारण 1 मिनिटभरातच बघा गूळ विरघळलेला आहे, याला उकळी आली. एकदा आपण पाक चेक करूया. तर ताटलीमध्ये पाणी घेतलं, थोडासा पाक टाकूया, तपासून बघू. आता आपण बघूया. तर हे बघा, हे पाक या पाण्यात विरघळतोय, याचा अर्थ आपला पाक तयार नाहीये, अजून शिजवावं लागेल. तर इथं मी सांगते तर टायमिंग फक्त लक्षात घ्या. गूळ विरघळल्यानंतर 1 मिनिटांनी चेक केलं, पाक पाण्यात विरघळला, आपल्याला अजून थोडा शिजवायचा. तर 3 ते 4 मिनिटं अजून शिजवलं आणि बघा आता हा घट्ट झालाय, बराच फेस आलाय. पुन्हा एकदा तपासून बघूया. तर याला आपण गोल करून बघायचं. हा अजूनही तयार नाहीये, असा खेचल्यासारखा होतोय, याचा अर्थ आपला पाक अजूनही झालेला नाही. असा खेचलेला नकोय, नाहीतर मग आपले मुरमुरे किंवा लाडू थोडासा चिवट होऊ शकतो. अजून थोडा वेळ लागेल, अगदी अर्धा 1 मिनिट. तर अजून 1 मिनिटच आपण याला शिजवलं आणि आता आपण चेक करूया. पाण्यामध्ये टाकलं आणि हे बघा याची गोळी तयार झाली. पाण्यात टाकल्यावर आपल्याला असा आवाज येतो, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा. यामध्ये आपल्याला किंचित खाण्याचा सोडा घालायचा आहे. बस इतकाच. याला मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला हे चुरमुरे घालायचे. पटापट मिक्स करून घ्यायचं. चुरमुरे घातले की पटापट आपल्याला हात चालवायचे आहेत बरं का. तुम्ही इथं वेळ केला तर मग हे सगळं कोरडं होईल, मग तुम्हाला वाटी चमच्यात घेऊन खावं लागेल. वाया काही जात नाही, फक्त स्वरूप बदलतं. हे बघा, याला चांगलं मी एकजीव करून घेतलंय. पटापट लाडू वळावे लागतील. हे गार झाल्यावर लाडू वळता येणार नाहीत. तर आता हे लाडू खूप गरम गरम असताना काढायचेत. आपल्याला ज्या साईजचे लाडू पाहिजेत तेवढं मी काय करते, पळीला थोडंसं पाणी लावून घेते आणि पटापट काढून घेते. म्हणजे मग आपल्याला फार गरमही लागणार नाही आणि आकार देता येईल. आता हे बघा, हे उचलायचं, फक्त आकार देऊन घ्यायचा. झाला लाडू तयार. हे ना जरासं फास्ट करावं लागणार आहे. हाताला चटका लागतोय, पाण्यामध्ये हात घ्या आणि पटकन लाडू वळा. आणि याला आपल्याला फक्त आकारच द्यायचा आहे बरं का. एकदम खूप दाबून वगैरे बांधण्याची गरज नाही. आणि अशा प्रकारे आपले हे चुरमुऱ्याचे, मुरमुऱ्याचे, कुरमुऱ्याचे
जे काही नाव द्या, पण कुरकुरीत लाडू तयार झालेत. लहान मुलांना खूप आवडतात. थंडीच्या दिवसात करायला एकदम भारी आहेत की नाही? फक्त ना हे गरम-गरम करावे लागतात, त्यामुळे सांगितलेली ट्रिक वापरा. पळीला पाणी लावायचं, पटापट मिश्रण ताटामध्ये पसरायचं. तूप लावलेल्या ताटात पसरा किंवा असंच पसरा आणि मग एकदा सगळं पसरून झालं, की पाण्यात हात घेऊन पटापट फक्त आकार द्यायचा. असं केलं, की लाडू छान बांधले जातील. शूटच्या चक्करमध्ये 2 लाडूचं मिश्रण माझं करायचं राहिलं आणि ते लाडू मी बांधू शकले नाही. ते कोरडे झालेत. आता ते इथं खात-खातच संपून गेलेलं आहे ते मिश्रण. पण आत्ता माझ्याकडे हे 9 लाडू तयार आहेत. एकूण 11 लाडू तयार होतात. जवळपास 2 ते 2.5 वाट्या चुरमुरे घेतले तर आणि मस्त असे कुरकुरीत आपले हे चुरमुऱ्याचे लाडू तयार झाले. इथं सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक वापरून जर तुम्ही लाडू केले, तर हाताला फार चटका बसणार नाही आणि तुम्ही लाडू सहज वळू शकाल. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. किंचित सोडा घाला, म्हणजे ना हे लाडू कडक न होता छान असे कुरकुरीत होतील आणि दाताला चावायला त्रास होणार नाही. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.